ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतेस? शिव जे काही बोलतोय ना ते विचार करूनच बोलतोय. अगं मला सांग, बहिणीला बातमी पुरवण्यापेक्षा तिच्या समोर प्रत्यक्ष काही घडलं ना तर तिचा विश्वास जास्त बसेल, म्हणून शिव हा सगळा प्लॅन करतोय. हे बघ, आतापर्यंत शिवच्या मला बातमी पोहोचली पण असेल. शिव गौरी को भूल गया. शैतान का नाम लिया और शैतान हाजिर. पण वहिनी इथे का आली आहे? मला काय माहित, शिवच्या अम्माने तर पाठवलं नसेल ना तिला. ते जाऊ दे, आता तू तिच्या समोर काही बोलू नको, सांभाळ. गौरी, बरं झालं तुम्हाला भेटलीस. वहिनी अगं तू तू इथे काय करतेस आणि काय झालं? सगळं ठीक आहे ना? तू हे बघ, माझं सोड, तू मला सांग, शिवशी काही बोलणं झालंय का तुझं? नाही का? अगं मग बोल त्याच्याशी फोनवर. का पण वहिनी, काय झालं? तू अगं त्यांनी त्याच्या घरच्यांकडनं वेळ मागून घेतलाय त्या मुलीबरोबर ओळख करून घ्यायला. मग? अगं मग काय, तो फिरतोय त्या मुलीबरोबर. माझ्या ऑफिसच्या समोर ते कॅफे गार्डन आहे ना, त्या रस्त्यावर पाहिलं मी त्या दोघांना. वहिनी जाऊ दे ना, त्याला ओळख करून घ्यायची असेल तर घेऊ दे. अगं अशी कशी ओळख करून घेऊ दे? उद्या ती मुलगी त्याला आवडली तर तो तिच्याशी लग्न करेल. प्रॉमिस केलेत ना तुम्ही एकमेकांना, एकमेकांबरोबर फिरलायत ना, लग्नाचं बोललायत ना, त्या दिवशी तो बाबांशी बोलायला गेलेला ना. मग असं कसं जाऊ दे गौरी? त्या दिवशी तुम्ही देवदर्शनाला गेला होता तेव्हा एकमेकांना वचनं दिलेत, त्या वचनांचं काय? सांग ना मला, त्या वचनांचं काय? म्हणजे त्या दिवशी निशा बहिणी आमच्या मागे आली होती. शिव बरोबर बोलतोय. बोल ना आता, काय करतेस तू विचार? बोल आता, बोल ना. तुम्हाला हे सगळं कसं माहित? तुम्हाला कोणी सांगितलं? बोला ना, कोणी सांगितलं? मला मी म्हणजे तुम्ही आमच्या मागे मागे आला होता, हो ना? म्हणजे शिव आणि गौरीचा फोटो तुम्हीच पाठवला शिवच्या आम्हाला? का केलंस वहिनी असं? बोल ना. नाही, मी नाही, म्हणजे मी नाही. काय नाही? आम्ही कुठे जातोय तुम्हालाच माहित होतं ना. तुम्ही सुद्धा घरी नव्हतात, तुम्ही सुद्धा बाहेर पडला होतात. वहिनी, तू माझा आणि शिवचा फोटो का काढला? बोल ना, का काढलास? चूक झाली का गौरी माझी? मला ना अम्माने फसवलं. मी त्या दिवशी तुमच्या म्हणजे तुझ्या आणि शिवच्या मागे नव्हते आले, मी तू आणि शिवच्या मागे आलेले. ह्रस्व दीर्घ नीट काढायचंय. हा, पाणीतला आणि कुठला आहे? दीर्घ आहे ना? हा, मग तसं लिहायचं. पाणी आणि 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 रस्व. बरं वाटतंय का तुम्हाला? कोणा मला न वाटेल काय झालं? अहो, जिने चढताना धाप नाही ना लागली असं विचारतेय. धाप कशाला लागेल मला? अहो, तुमचा बीपी वाढलेला होता ना, म्हणून ती विचारता. घ्या चहा घ्या. आता बीपी वाढणार नाही. हे चांगलंच आहे, पण मी काय म्हणते, तुम्ही जरा प्राणायाम करा आणि मन शांत राहील, कळला? म्हणजे डोका शांत राहतला, मग बीपी वाढूचा नाही. तुमचाच काय, कोणाचाच वाढूचा नाही. काय गो सरिता, बरोबर ना? हा, तुम्ही सल्ले देणं बंद करा, बीपी आपोआप नॉर्मल होईल माझं. काय कसं रे, बरोबर ना? अगो, मी काय बोललोय? नाही, काहीच केलेलं नाहीयेस तू. स्वयंपाकाचं मी बघायचंय का? नाही, जातय मी, पण माका सांग, मी काय वाईट बोललोय काय? काही नाही, आता शांत आहे सगळं. शांतच राहू दे. हे पण खरं, कधी नव्हे तर जरा शांत. हा टोमणा मला बरं का. असं दे ना, तर तुम्ही चहा घ्या ना, मी सांगते ना तिला. आई जातोय जाते. अजब रस आहे ना. झालं बेटा? आजच्या पुरता एवढा अभ्यास पुरे झाला. आता गृहपाठ पूर्ण करायचा आणि उद्या यायचं. आणि
आणि नीट घरी जायचं, पावसात खेळायचं नाही. शिकवणीला रोज यायचं, बुट्टी मारायची नाही, कळलं? काय म्हणतो इंद्रप्रस्थ कट्टा? अप्रतिम. दुसरा शब्दच नाही, अप्रतिम. एक बरं झालं, मुलं पावसात भिजत फिरणार नाहीत, इथंच बसतील, तिथंच अभ्यास करतील, तिथंच बैठी खेळ खेळतील. खरंय. अरे जेवण झालं की जाऊन येऊ, आपण बघून येऊ इंद्रप्रस्थ कट्टा. चालेल, बघते. सॉरी डबे. नमस्ते अंकल. नमस्ते नमस्ते. अरे शिव कुठे दिसला नाही सकाळपासून? हा ते बाबूजी आलेत ना, अच्छा. त्यांच्याबरोबर जरा बिझी आहे. ओके येतो मी, बाय. सॉरी. हाँ हाँ समझ गए बाबूजी आलं वाटतं. तो कितनी बार दोहराएंगे आप? वो आप समझने की कोशिश ही नहीं कर रहे हैं। हम क्या कह रहे हैं, ये खबर गौरी के घर वालों तक भिजवानी बहुत जरूरी है, तभी तो वो मुन्ना का पीछा छोड़ेंगे। ठीक है, जैसा आप कह रही हैं ना वैसा ही हम करेंगे। हैं, अब फोन रखिए। सीढ़ियाँ चढ़ते चढ़ते सांस फूलने लगी है हमारी, बात नहीं की जा रही है हमसे। इसीलिए तो कह रहे हैं कि अगला घर वो क्या कहते हैं, वो लिफ्ट वाली बिल्डिंग में लीजिएगा। हाँ जी हुजूर, अब इस गुलाम को इजाजत दीजिए, हैं? वरना एक काम करते हैं, हम यहीं सीढ़ियों पर धरना धरते हैं और आप बोलते रहिए। अब बोलने का क्या फायदा, आप कुछ करते कहाँ हैं? करेंगे कब, जब सुनने से फुर्सत मिलेगी तब ना। अब देखिए, गुस्सा मत कीजिए, हम फोन रखते हैं। ठीक है। अरे देवा, बापरे. अरे आप? नहीं, मी काही मागायला नहीं आले. जी? मुझे कुछ नहीं चाहिए, मैं कुछ मांगने के लिए नहीं आई हूँ. अरे नहीं मंगती जी, दरअसल हम आपसे माफी मांगना चाहते हैं। हमें आपसे उस तरह से बात नहीं करनी चाहिए थी। दरअसल हम अपनी ही उलझनों में घिरे पड़े थे। किधर पड़े थे? लगी क्या आपको? मतलब गिरे नहीं, दरअसल हम टेंशन में थे। अच्छा. दरअसल क्या है ना कि शिव हमारा जो है बेटा, वो शादी के लिए तैयार नहीं हो रहा था, तो लेकिन अब सब ठीक है, वो मान गया है। मान गए शिव? हाँ म्हणजे शिव की शादी है? जी, अरे वाह. लगभग रिश्ता तय है, बस वो शिव की अम्मा आ जाए तो बाकी की रस्में भी हो जाएंगी। हो ना, एकदम घाई हुआ ना सब. जी हाँ, सब भोलेनाथ की कृपा है। एक मिनट, ये शुद्ध देशी घी की मिठाई है आपके लिए। नहीं नको मला. अरे वो मंगत्या। मंगत्या नाही हो, मंग्या. हाँ मंगिया, वो उसको अच्छा लगे। मंग्यासाठी आहे का? अच्छा ना. देखिए आप हमें ना माफ कर दीजिएगा प्लीज। नाही काही नाही, होता है ना. पण आमचा मंग्या एकदम खुश होईल ना, आणि शिवची शादी पण आहे. छानच चाल बघा. ठीक, चलो चलते हैं। नाही तुम्ही जा, मी नाही येत. त्याचं काय, मला जरा काम आहे. ते विरजणासाठी दही चाहिए ना मुझे. हो तो हम चले? हो, या ना तुम्ही या. अच्छा. हो, अच्छा. हा. एवढे डबे घे गो. गौरीची आई. इली काय गो? आजी, विरजणासाठी ना थोडं दही हवंय. तुला किती वेळ सांगितला, संध्याकाळच्या वेळेला इरजण मागूचा नाही. हो का? अहो विसरलेच मी. चला मग येते आता. थांबा. संध्याकाळी रिकामी हाताने जायचं नसतं. अरे देवा, आता काय करायचं? मी एक अप्रतिम गाणं म्हणून दाखवतो. नको आजी, त्यापेक्षा मला तूप द्या ना. तूप नसेल तर लोणचं पण चालेल. काही पण द्या, पण लवकर द्या. मी ना शिवच्या पायावर डोकं ठेवून त्याची माफी मागेल. हे सगळं माझ्यामुळे. तुझ्यामुळे काही झालेलं नाही, आणि जे काही व्हायचं होतं ते होणारच होतं. मीही विचार केला. बाबांना दुखावून मला काहीही करायचं नाही.